काही अपरिहार्य कारणामुळे आजपासून माझ्या सासूबाईंची भूमिका सविता प्रभूने करतील. खरं तर आईंना शोधायची गरजच नाहीये. मीरा, तुला माहिती आहे ना, आईनं तिला आम्ही शोधून काढावं असं सांगितलंय आणि तू म्हणते जाऊ नका. मीरा, तुला आईचा फोन आला होता का? मला आईंचा फोन आलेला नाही आणि त्या कुठे हे माहित नाही मला. अगं मग तू का थांबवतेस आम्हाला? कारण आज मंगळवार आहे. या घरी आल्यापासून दर मंगळवारी बाप्पा पुढे तिन्ही सांजेचा दिवा आईंनी लावलाय आणि मला वाटतंय की आज सुद्धा बाप्पा पुढे तिन्ही सांजेचा दिवा उजळेल. तो सुद्धा आईंच्या हातून. फक्त बाप्पा पुढे हा दिवा लावण्यासाठी गायत्री इथे येईल? फक्त वाटत नाही काकू आजी, माझी खात्री आहे. मला नाही वाटत असं. हो, म्हणजे फक्त एक दिवा उजवण्यासाठी आई येईल? नाही दादा, फक्त दिवा लावण्यासाठी नाही, तर बाप्पाविषयी त्यांच्या मनात असलेल्या श्रद्धेसाठी येतील त्या. हिचं ऐकत बसलात ना तर उशीर होईल तुम्हाला. तुम्ही तिघही ताबडतोब निघा. आजी, असं पहिल्यांदाच होतंय की आम्ही तुझं म्हणणं ऐकत नाही आहोत, पण मला मीराचं म्हणणं बरोबर वाटतंय. आणि गायत्रीला गमवूया, हो ना? हे बघा, मीरामुळे तुम्हाला आई मिळाली हे खरं आहे, पण तुम्ही हिचं ऐकाल ना तर तुम्ही आईला पारखे व्हाल. ताई, आम्हाला गोंधवायचे. बोला, का गोंधवायचं? इंचू की नाग यो तुम्हाला शोभत? नाही नाही, असं काही नाही. मी तुम्हाला सांगते ना, ते गोंधवा. हा, प्रिय आई, सप्रेम नमस्कार. आमच्या मनात तुमच्याविषयी खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात. आमच्या जीवनात तुमच्याशिवाय काहीच अर्थ नाही. हा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. मग गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश. हे समजा अंगावर गोंधायचं आहे काय? नाही 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 नाही, एवढं नाही. अहो, फक्त हातावर लिहायचंय. हो. अहो, मग एक लाईन बोला की. एक लाईन. ताई, तुम्ही मशीन सुरू करा, मी सांगते तुम्हाला. कॅश ये. नाही नको नको. ये. परमेश्वर, अहो खूप दुखतंय. हो, झालं झालं की नाही बघा. अय्या, किती छान दिसतंय. दुखतंय पण खूप छान दिसतंय. आता हिच्या हातावर गोंधळ. नाही नाही नको, मला नाही गोंधवायचं. अगं कॅश, असं काय करतेयस? हे बघ, मी गोंधवलं ना, आता तूही गोंधव. अहो वहिनी, मी गोंधवलं काय तुम्ही गोंधवलं काय, सारखंच. असं करू नकोस. अहो, गोंधवा ना. वहिनी, मला भीती वाटते हो. नको ना प्लीज. अहो, मी बघत होते ना तुम्ही किती कळवळत होता ते. कोल्हापूरला असं कधी झालं होतं का? काय झालं होतं? अशी कधी तुम्हाला भीती वाटली होती का काही पाहून? हो तर, खूप भीती वाटली होती. तुला माहितीये का, एकदा कोल्हापुरात असताना ना, दारापाशी तो पोतराज आला होता. पोतराज? अगं हो, पोतराज म्हणजे जरीमरी. हा, तो अंगावर चाबूक मारतो ना, तो आला होता. तुला माहितीये, तेव्हा आई आली आणि आई म्हणाली की एक मिनिट वहिनी, मी काय म्हणते, आपण चालता चालता बोलूया का? चला चला चला. हा, चालेल चालतं. काय ग, काय तुम्ही दोघी बया घटकेत भांडतात काय, घटकेत गोड काय बोलतात? अगोदर माझे पैसे द्या, मग कुठे जायचं तिकडे जावा. चालेल. कॅश, म्हणजे तुम्हाला बोलण्याच्या नादात फसवत होतीस? चल, गपचूप गोंधवून घे. अहो, गोंधवा हिलाई, तरच मी पैसे दे ना. दे इकडे. चल. वहिनी नको, वहिनी नको, वहिनी नको. करा करा करा. मलाही आता असं वाटायला लागलंय की आई नक्की परत येईल.
ठीक आहे, रिलॅक्स. कोणाचा फोन आला आता म्हणते. आबांचा आहे फोन. अरे बापरे, आता काय करायचं? अरे तू एवढा काय घाबरतोयस? तू बोल ना, आबांशी बोल. काय? बोल ना. अरे विघ्नेश, असं नको करू ना. मी काय सांगू? प्रथमेश दादा, काय ग? कधीचा फोन वाजतोय, उचलत का नाही आहात? तेच काय? कुणाचा फोन? आबा आबांचा फोन का नाही उचलत आहात? उचलतोच आहे मी मी. त्याला सांगतोय. अरे उचल ना. प्रथमेश दादा. हॅलो. हा आबा, कसे आहात तुम्ही? नाही, इथे सगळे ठीक आहेत. हो हो हो, आम्ही सगळे ठीक आहोत. मुलं मजेत आहेत. हो. मीरा, हो ती पण मजेत आहे. मीरा पण मजेत आहे, एकदम मस्त. हो. आई ठीक आहे ना आई? हो, छान. फोन लागत नाहीये तिचा? अरे बापरे. नाही म्हणजे रेंज नसेल कदाचित, म्हणून बाहेर गेली आहे ना ती कुठेतरी. तिच्याशीच बोलायचं होतं. हो, मी सांगतो तिला आली की फोन करायला तुम्हाला. हा हो हो, हा तुम्ही काळजी घ्या आबा. ठेवतो फोन. विघ्नेश, आबांशी असं खोटं बोलून ना आपण त्यांना फसवतोय रे. आणि दुसरं आपण काय करू शकतो, हो की नाही मीरा? एक उपाय आहे. काय? आपण आबांना सत्य परिस्थिती सांगू शकतो. मीरा, अगं आबा तिथे एकटे आहेत. हा, आधीच मित्राच्या आजारपणात ते तिथे टेन्शन मध्ये असतील. त्यांना अजून हे कळलं तर आणखी टेन्शन नको. खरंच नको नको मीरा. या सगळ्या परिस्थितीचा त्यांना त्रास होईल. तो त्यांच्यापासून ही गोष्ट लपवणं हेच योग्य आहे. काय दादा? आबांशी आपल्याला थोडं खोटं बोलावंच लागेल मीरा. कॅश खूप जळजळत आहे ग. हो, पण कॅश काही मज्जा येईल ना. काकू आजी हे बघितल्यावर आपल्याला शाबासकी देतील नक्कीच. हे केल्यामुळे ना आता सिद्ध होईल की आपल्याला आईंची गरज आहे. हो बहिणी, अगदी बरोबर बोलताय. बोलवा ना तुम्ही, काकू आजीला बोलवा ना. अगं पण घरात कुणीच दिसत नाहीये. खरंच आहे, कुणीच दिसत नाहीये. मला वाटतं आईंना शोधायला गेले असतील. तुम्ही काकू आजीला बोलवा. काकू आजी, काकू आजी, काकू आजी, काकू आजी. काय झालं वहिनी? हे काय मीरा, तू नाही गेली शोधायला आईंना? तरी काल मी हिला बोलले होते की चल तू माझ्याबरोबर, आपण काहीतरी करू आईंसाठी. पण ऐकलं नाही तिने. अहो, तिला आईंची गरज नाही ह्यावरून सिद्ध होतं हे. वहिनी, ऋषी, तू गेला नाहीस आईंना शोधायला? तुलाही काळजी नाहीये का रे त्यांची? सोडा ना तुम्ही. तुम्ही काकू आजींना बोलवा. अगं हो ग. काकू आजी, काकू आजी. अहो काय हे, तुम्ही गेला नाहीत आईंना शोधायला? तुम्ही आईंना शोधलं की काय? काय देवा परमेश्वरा, तसं झालं तर आमची सगळी मेहनत फुकट जाईल ना. वहिनी, काय झालं? या तिघांनी अजून शोधलेलं नाहीये गायत्रीला आणि ती आलेली नाहीये घरात. हो का? बरं झालं. काय? नाही, तसं नाही काकू आजी. आम्हाला त्यांची गरज आहे हे दाखवण्यासाठी आम्ही काहीतरी केलंय. हो ना. आणि जर त्या आधीच आल्या तर आमची मेहनत फुकट नाही का जाणार? वहिनी, काय बोलताय तुम्ही? सगळं चुकीचं बोलताय. आता काय चुकीचं बोलले मी? अगं तुम्ही काय बोलता, काय वागता, ते बरोबर आहे का चूक आहे हे तुमच्या दोघींना तरी कळतंय का? कुठे गेला होता तुम्ही? त्याग काकू आजी, त्याग. हा? आईंसाठी त्याग करायला गेलो होतो. सिद्ध करण्यासाठी गेलो होतो आम्ही की त्या आम्हाला हव्या आहेत. हो, त्यांना आमची किती गरज आहे ते. काय? म्हणजे आम्हाला आईंची किती गरज आहे. काय ग, तुम्ही असं काय केलंय ज्यावरनं सिद्ध होईल तुम्हाला तुमच्या सासूची गरज आहे म्हणून? काकू आजी, मी सांगते. एकदा ना कोल्हापुरातही तसंच झालं. तुम्हाला माहितीये का, आई मला म्हणाली की अभिलाषा तू. वहिनी, मी सांगते.
आम्ही असं काही केलंय ना की जे कोणीच करू शकणार नाही. हो ना, आणि आम्हाला बोलण्याची अजिबात गरज नाहीये. आमच्या कृतीतून हे सिद्ध झालंय की आम्हाला आईंची खरंच गरज आहे. अगं काय केलंय तुम्ही ते तरी सांगा. काय केलंय? काकू आजी सांगा नाही, तुम्हीच पहा. हो. हे देवा. मला सासू हवी. बरं काकू आजी सांगा ना, आता झालो ना आम्ही पास? काय केलं तुम्ही? दादा, मीरा यांनी दीवार पिक्चर पाहिला का काल रात्री? हे ऋषी, दीवार म्हणजे तो सलमान खानचा ना? वहिनी. काकू आजी, आता सिद्ध झालं ना की आम्हाला आमच्या सासूबाई हव्यात म्हणून. अगं सिद्ध झालं तरी तुमची आई घरी यायला हवी ना. तिला शोधायला हवं की नको? पण हे तिघे अजून इथंच आहेत का? आता त्यांनाच विचार. लक्षण मिळलं. कमाल आहे, हे तिघं पण गेले नाही शोधायला. चल बघूया. आपण इथे आईची वाट बघतोय आणि काय चाललंय या दोघींचं रे? दादा ते सगळं राहू दे. मला एक सांग, मीराच्या बोलण्यावरती तुझा विश्वास आहे? एखाद्या गोष्टीचा जर आपण खूप मनापासून विचार केला तर न घडणारी गोष्ट सुद्धा घडू शकते, यावर माझा विश्वास आहे. आणि आपण तर आईबद्दल विचार करतोय रे, आईबद्दल. तिच्यापर्यंत आपले हे विचार नक्कीच पोहोचत असणार. त्यामुळे तू नकारात्मक विचार करू नकोस, सकारात्मक विचार कर. आई येईल, नक्की येईल. खरे, आपण जसा तिचा विचार करतोय तसा ती सुद्धा आपलाच विचार करत असेल ना. ते मला पण आता असं वाटायला लागलं की आई येईल, परत येईल. नाही येणार. विघ्नेश, आई येईल असं म्हटल्यावर आई येणार आहेत का? हो ना. तुम्ही आईंना शोधण्याऐवजी इथे बसून का राहिलात? हो. आणि जर त्यांना यायचं असतं तर त्या गेल्याच का असत्या? हे बघा, तुम्ही जर इथे बसून राहिलात ना तर आम्ही कायमच आईंना गमावून बसू. मला सासू हवी आहे. मला पण सासू हवी आहे. अशी सासू परत मिळणार नाही. प्रथमेश दादा, विघ्नेश, अरे तुम्ही बसलायत काय? उठा, चला आणि आईंना शोधा. आम्हाला आमच्या सासूबाई हव्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी बघा आम्ही कसं गोंधळून घेतलं. हो, आणि गोंधून घेताना किती पेन होत होतं माहितीये विघ्नेश? अगं कॅश नाही ग, पेन नाही, मशीनने गोंधळून घेतलं आम्ही. मशीनने गोंधळून घेताना आम्हाला इतकं दुखलं माहितीये का? पण तरी सासूबाईंसाठी आम्ही सगळं काही सहन केलं. आणि विघ्नेश, तुम्ही अजून काहीच करत नाही आहात. एक मिनिट, दोघी जणी जरा शांत व्हा. आई परत येणार. मीरा म्हणत होती आई संध्याकाळी परत येणार. हो, मीरा असं म्हणाली? तिला खूप अक्कल आहे, हो ना वहिनी? नाहीतर काय, उचलली जीभ लावली टाळ्याला. ज्यांना स्वतःला अक्कल नाही ना त्यांनी तरी किमान असं बोलू नये. पण प्रथमेश दादा, एक मिनिट कॅश, आपण आज जा प्लीज. आणि मीराला किती अक्कल आहे या विषयावर आपण नंतर बोलू. पण तुम्हाला किती अक्कल आहे ना हे तुम्ही जे काय केलं ना त्यावरून सिद्ध केलं. चल रे विघ्नेश.
आता ग कॅश कुणाला आनंदच झाला नाही आपलं हे गोंदवलेलं बघून. हो ना वहिनी, आपण एवढं केलं त्यांच्यासाठी पण आपली काहीच किंमत राहिली नाहीये. बरं काकू आजी पण काही म्हणाल्या नाही की तुम्ही पास झालात म्हणून. सगळं फुकट गेलं. हो ना देवा परमेश्वरा, काकू आजी तरी बोलू दे. तर याचं काय करायचं ते सांगा. हे कॅश हे जाऊ दे ग, आता याचा विचार कर की काकू आजींना घराबाहेर कसं काढायचं. देवा परमेश्वरा तूच मदत कर रे बाबा. मीरा हं? मीरा संध्याकाळ झाली ग, दिवे लागण्याची वेळ आली पण आईचा काहीच पत्ता नाहीये. काय करायचं? मीरा, अगं आईचा फोनही लागत नाहीये. आई येणार आहे ना नक्की? विघ्नेश दादा, आई येतच असतील. मी सकाळपासून ऐकतो याच्याकडे. आणि ते काय मीरा एवढ्या पणत्या कशासाठी आहेत? आईंसाठी. असं म्हणतात जेव्हा दूर गेलेला माणूस परत येतो ना तेव्हा त्यांच्या आठवणीत त्यांच्या वाटेवर असे दिवे उजळावे. त्यांचं मन पण उजळून निघतं. म्हणून हे सगळं. बापरे. या ना तुम्ही तिघांनी मला मदत करा प्लीज. मी हे करतो. अय्या कॅश, दिवाळी. देवा परमेश्वरा, अगं आपण फराळाचं काहीच केलं नाही. आता ग वहिनी, एप्रिल महिन्यात कुठे आली दिवाळी? तेच मला वाटलं एप्रिल महिन्यात आता दिवाळी कुठे. हे आपल्याला एप्रिल फुल करत असतील का गे? वहिनी, दिवाळी नाहीये आणि एप्रिल फुलही नाहीये. ही आईंच्या स्वागताची तयारी चालली आहे, ती पण मीराने केलेली. सवय. तरीच मला वाटलं. तुला माहिती का, एकदा कोल्हापुरात असताना ना मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिकडे माहितीये का असे दिवे लावले होते. तेव्हा मी तिला विचारलं अगं फटाके कुठे आहेत? फ्लॅशबॅक नको ना प्लीज. आणि कुठली बॅग नको म्हणाली? अहो फ्लॅशबॅक म्हणजे मागच्या आठवणी नको. इकडे बॉम्ब फुटायची वेळ आली आणि तुम्ही कोल्हापूरच्या गोष्टी काय सांगत बसलात मला. काय कुठे कुठे बॉम्ब, कुठे बॉम्ब? अहो आई ज्या येणार आहेत ना त्याबद्दल बोलतेय मी. आई स्वतःहून येणार आहे असं मीराने सांगितलंय. पण दिवे लागण्याची वेळ आली तरी सुद्धा अजून आई आलेल्या नाहीयेत. आई जर आल्या नाहीत तर मग बॉम्ब फुटणार नाही. बॉम्ब नाहीये का? बॉम्ब नाही, टोप्याच्या गोळ्या, टोप्याच्या गोळ्या, काकू आजींची तोफ. कॅश, आई खरंच यायला पाहिजे. तेव्हा परमेश्वर आईला येऊ द्या. काकू आजी इथून जाणार नाही. पण आई येणार एवढं नक्की. पण खरं म्हणजे आईनी यायला नाही पाहिजे. आई नाही आल्या ना तर मीराची चांगलीच फजिती उडी. बहिणी काकू चल. मीरा, कधी येणार आहे तुझी आई? अजून 4 मिनिटांनी ती वेळ येईल जेव्हा आई बाप्पा समोर दिवा उजळतील. आत्मविश्वास चांगला आहे, पण अति आत्मविश्वासाला फाजील आत्मविश्वास म्हणतात. अति आत्मविश्वास नाही काकू आजी. मला खात्री आहे आई नक्की परत येतील. दिवे लागणीला 3 मिनिटं राहिली आहेत तरी हिला वाटतंय आई येईल. ते काय दिवे वगैरे? गायत्री कुठे? अरे मी काय विचारतोय तुम्हाला, गायत्री कुठे आहे? तुम्ही आतमध्ये या ना. अरे गायत्री कुठे आहे? गायत्री